हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनेल द फॅमिली जर्नी. ब्रेकफास्ट करत असताना आम्ही गणपतीची डेकोरेशन कसे करायचे याचं डिस्कशन केलं व त्यासाठी लागणारं थोडं सामान आणण्यासाठी जाण्याचा विचार केला. ब्रेकफास्ट झाल्यानंतर चहा करण्याची जबाबदारी माझ्या अंगावर आली. माझ्या पाठोपाठ कानालाही किचनमध्ये यायचे होते. मग काय, त्याला बसवलं किचन कट्ट्यावर आणि एक ॲपल कापून दिलं व तो खात बसला. मग छान गप्पा मारत मारत आम्ही चहा बनवला. कानाच्या ॲपलला थोडं पीनट बटर लावलं होतं आणि त्याला ते खूप आवडलं होतं. तेच तो सांगत होता, बाबा खूप छान लागतंय. त्याच्याशी गप्पा मारता मारता चहा केव्हा तयार झाला ते समजलंच नाही. मग काय, चहा घेऊन आम्ही लगेच बाहेर निघण्याचा निर्णय घेतला. तर आम्ही काय काय पाहिलं, डोंट मिस द एंड. आज गाडीच्या सारखं कानाची आई करत होते. मग काय, आम्ही मागे व्हिडिओ शूट करत बसलो. आज रस्त्याला ट्रॅफिक थोडं कमी वाटले. आता तर काय, पुढे भली मोठी रांगच लागली होती. जैन बांधवांचा काहीतरी प्रोग्राम असल्यामुळे पुढे खूप गर्दी झाली होती. जैन बांधवांचा चातुर्मास चालू आहे, त्यानिमित्त इथे काहीतरी कार्यक्रम असावा. वाटेमध्ये आई माता मंदिर लागले. खूप छान मंदिर दिसत होते. शनिवार असल्यामुळे आई माता चौकात गर्दी कमी होती. पुढे आम्ही उलटेकडी मार्केटमध्ये पोहोचलो. इथेही शनिवार असल्यामुळे बरीचशी दुकानं बंद होती आणि त्यामुळं रस्त्यावर ट्रॅफिक कमी होतं. पुढे आम्ही पोचलो सेवन चौकमध्ये. तिथे याच ट्रॅफिक कमी होतं. त्यानंतर आम्हाला लागले टिंबट मार्केट. इथे होलसेल व रिटेल विक्री चालते. आपल्याला फर्निचरसाठी लागणारे प्लाय आणि सर्व मटेरियल इथे काही होलसेल व रिटेल भावात मिळते. घरासाठी लागणारे सागवानी दरवाजे, खिडक्या, तसेच प्लंबिंग मटेरियल, कलरचे दुकान, सर्व काही होलसेल भावात मिळते. पुढे आम्हाला गणेश मंडळाचे खूप मोठे मंडप दिसले. त्यांची डेकोरेशनसाठी लगबग सुरू होती. मोठे मोठे देखाव उभारणे अशी कामं चालू होती. पुढे आम्हाला लागले टू व्हीलरसाठी लागणाऱ्या ॲक्सेसरीजचे मार्केट. तेथे आपल्याला सर्व टू व्हीलरची ॲक्सेसरी होलसेल भावात मिळते. पुढे आम्हाला हे स्टॅच्यू दिसले. ते खूपच छान होते. या शॉपपासून आम्हाला राईड घ्यायचा होता, पण आम्ही थोडं पुढे गेलो व पुन्हा फिरून मागे आलो व आम्हाला हवे असलेले वॉलपेपर घेतले. आतमध्ये शूटिंग करण्यास परवानगी नसल्यामुळे मी बाहेर आल्यानंतर शूटिंग घ्यायला सुरुवात केली.
त्यानंतर आम्ही पोचलो गणपतीचं डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी बोहरीआळीमध्ये. सर्वच लोक उत्साहाने खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये आले होते. आपल्या उदरनिर्वाहासाठी 4 अंध लोक मार्केटमध्ये छान सुरात गाणी म्हणत चालले होते. लोकही त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावत होते. येथे डेकोरेशनसाठी लागणारे सुंदर मलमली कापड तसेच विविध प्रकारच्या फुलांच्या माळा खूप छान छान अशा प्रकारचे डेकोरेशन मार्केटमध्ये होते. या अशा आर्टिफिशियल फुलांना 200, 400, 500 रुपये भाव मिळत होता. आणि तिकडे आपल्या शेतकरी राजाने फुलवलेल्या फुलांना काहीच भाव मिळत नव्हता. हे नक्कीच विचार करण्यासारखं होतं. पुढे आपल्या बाप्पाला विद्युत रोषणाई घेण्यासाठी लोकांनी तुडुंब गर्दी केली होती. आपल्या बाप्पाचे आगमन व त्याचे 10 दिवसाची सेवा आणि डेकोरेशन कसे छान करता येईल यासाठी लोक खूपच मार्केटमध्ये सजावटीचे सामान घेत होते. काही लोक आपलं शॉपिंग करून घरी जात होते. त्यांच्या हातातील वस्तू पाहून इतर लोक त्यांना विचारत होते, ताई, दादा, हे तुम्ही कुठून घेतलं? खूपच छान आहे, कितीला भेटलं? आणि अशा प्रकारचे विनोद ऐकून सर्वजण खूप हसत होते. आम्ही आमचं शॉपिंग लवकर उरकून गर्दीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पुढे रस्त्यामध्ये हे छान मंडप आणि देखावा उभा केला होता. खालून येण्या जाण्यासाठी जागा सोडली होती. रस्त्यामध्ये पितळेच्या देवांच्या मूर्त्या तसेच पितळेची भांडी, समया हे सुद्धा घेण्यासाठी लोकांनी खूप गर्दी केली होती. तिथून बाहेर पडल्यानंतर थोडी भूक लागली होती, म्हणून आम्ही पोटपूजा करण्याचा विचार केला. येथे हा दादा 7वीत शिकतो, पण आपल्या वडिलांना हातभार लावण्यासाठी शनिवार सुट्टी असल्यामुळे आला होता. संध्याकाळी गणपती पाहण्यासाठी आम्ही बाहेर निघालो. वाटेमध्ये आम्हाला एक ढोल-ताशा पथक सराव करताना दिसला. सर्व तरुण वयातील युवक युवती सर्वजण खूप आनंदाने उत्साहाने तेथे प्रॅक्टिस करत होते.
त्यांचं वादन पाहून आम्ही गणपतीच्या मूर्त्या पाहण्यासाठी गेलो. इथे खूप छान सुंदर सुबक मूर्त्या पाहायला मिळाल्या. कान्हा सर्व मूर्तींना जाऊन नमस्कार करत होता आणि आम्हालाही सांगत होता, बाबा, आई, गणपती बाप्पाला नमस्कार करा. अशा प्रकारे आम्ही आमच्या आयुष्यातील अजून एक दिवस अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न केला. शेवटी काय राहतील त्या आठवणीच. धन्यवाद. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. डोंट मिस द एंड. थँक यू.